सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार. मित्रांनो, जिल्हा अंतर्गत बदली इंट्रा डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर बाबत एक नवीन अपडेट आहे. सवर्ग 1 आणि सवर्ग 2 यांनी जे फॉर्म अप्लाय केलेत येस नो, तर त्या फॉर्मसाठी CEO ना 2 दिवसाचा कालावधी दिला आहे. 3 दिवसाचा 10 जून ते 12 जून ते रिजेक्ट किंवा ॲक्सेप्ट करण्यासाठी कॅडर 1 आणि कॅडर 2 सवर्ग 1 आणि 2 बाबतीची कागदपत्र आपल्याला पंचायत समितीमध्ये द्यायची आहे आणि पंचायत समितीमार्फत CO मार्फत त्यांची तपासणी होणार आहे आणि त्यानंतर ते जे ॲप्लिकेशन्स तुम्ही भरलेले आहेत ते रिजेक्ट करायचे का ॲक्सेप्ट करायचे ते ठरवण्यासाठी 3 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे. ही छोटीशी अपडेट आपणास दिली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक नक्की करा सर्वांनी.